सगळ्यात पहिल्यांदा आज आपण बघणार आहे क्लोरोफायसी बद्दल. बघा, क्लोरोफायसी जर कन्सिडर केली तर क्लोरोफायसीचे कॉमन कॅरेक्टर्स काय काय येतात बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय म्हणतोय रे, तर क्लोरोफायसी इज ऑल्सो नोन ॲज अ ग्रीन अल्गी. बरोबर, नावातच कळतंय क्लोरोफायसी म्हणजे ज्याच्यामध्ये मेजॉरिटी पिगमेंट काय प्रेझेंट असणार रे, तर क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असणार आहे. आणि म्हणून या अल्गीला कलर कसा येतो रे, तर ग्रीन कलर येतो. कळतंय? म्हणून ह्या अल्गीला आपण काय म्हणतोय, तर ग्रीन अल्गी असं पण म्हटलं जातं. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघा. मोस्टली ह्या अल्गीमध्ये जी काही प्लांट बॉडी असते, म्हणजे त्या अल्गीची जी काही बॉडी असते ती कशी आहे, युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर म्हणजे आत्ताच मी म्हटलं की ज्यांच्यामध्ये फक्त सिंगल सेल प्रेझेंट असेल. सिंगल सेल म्हणजेच काय, तर हीच सेल पुढे जाऊन जेवढं पण त्या अल्गीचं फंक्शन आहे ते सगळं तीच परफॉर्म करणार आहे. ह्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल आपल्याला बघायला मिळणार नाहीत. त्यानंतर दुसरं म्हणजे बऱ्याचशा ह्यातल्या अल्गी ह्या कॉलोनियल सापडतात. कॉलोनियलचा अर्थ काय सांगितला, की ज्या कॉलनीज मध्ये सापडतील, ग्रुपमध्ये प्रेझेंट असतील, अशा अल्गीला आपण काय म्हणतोय, कॉलोनियल अल्गी म्हणतोय. त्यानंतर नेक्स्ट वन, काही अल्गी ह्या कशा आहेत, फिलामेंटस आहेत. फिलामेंटसचा अर्थ काय सांगतोय आपण, की थ्रेड लाईक धाग्या सारख्या असतात, जसं की स्पायरोगायरा. स्पायरोगायरा जर तुम्ही कधी पाहिला असेल तर त्यांच्यामध्ये असं धाग्यासारखं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. हेच जर तुम्ही कॉलोनियल अल्गी काही पाहिले असतील, जसं की क्लेमॅडोमोनास, वॉल्वॉक्स, तर ह्यांच्यामध्ये हे फक्त काय आहेत, तर युनिसेल्युलर आहेत. कळतंय? त्यानंतर नेक्स्ट वन बघा. ह्यांच्यामध्ये मेजॉरिटी पिगमेंट जर कन्सिडर केलं तर क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी हे काय रे, त्यांच्यामध्ये मेजॉरिटी पिगमेंट प्रेझेंट आहे. आणि म्हणूनच या अल्गीला कलर हा कसा येतो रे, तर ग्रीन कलर येतो. का, तर बिकॉज ऑफ द प्रेझेन्स ऑफ ए क्लोरोफिल पिगमेंट. नेक्स्ट कॅरेक्टर बघा. क्लोरोप्लास्ट जर ह्यांच्यामध्ये कन्सिडर केला तर क्लोरोप्लास्ट हे पिगमेंट्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. आणि क्लोरोप्लास्ट हे एका डेफिनाइट लोकेशन मध्ये प्रेझेंट असतं सेलमध्ये. बरोबर, आता ह्या अल्गीमध्ये क्लोरोप्लास्ट जर कन्सिडर केले तर क्लोरोप्लास्ट म्हणजे काय, तर क्लोरोप्लास्ट इज नथिंग बट इट इज अ सेल ऑर्गॅनिली, ज्याच्यामध्ये ह्या अल्गी काय करतील, पिगमेंट कॅरी करतील. म्हणजे थोडक्यात क्लोरोप्लास्ट इज नथिंग बट इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये पिगमेंट्स प्रेझेंट असतात. आता अल्गीमध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या शेप्स मध्ये आपल्याला क्लोरोप्लास्ट बघायला मिळतात. जसं की फॉर एक्झाम्पल, काही क्लोरोप्लास्ट अल्गीमध्ये हा डिस्कॉइड सारखे असतात, म्हणजे डिक्स लाईक असतात, डिक्सच्या आकाराचे असतात. काही प्लेट लाईक असतात. त्यानंतर सम क्लोरोप्लास्ट आर फाउंड इन अ रेक्टिक्युलेट शेप, म्हणजे हे अशा प्रकारे पण क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर असू शकतं. काहींचं डिक्स लाईक असू शकतं, काहींचं कप शेप क्लोरोप्लास्ट असू शकतं, काहींचं स्पायरली अरेंज क्लोरोप्लास्ट असू शकतात, आणि काही रिबन शेप सुद्धा क्लोरोप्लास्ट असू शकतात. म्हणजे प्रत्येक अल्गीमध्ये क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर हे आपल्याला क्लोरोफायसी मध्ये वेगवेगळ्या शेप्स मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर नेक्स्ट वन बघा. आता मोस्ट ऑफ द मेंबर्स ह्या अल्गीचे कन्सिडर केले तर त्यांच्यामध्ये स्टोरेज बॉडीज प्रेझेंट असतात. आणि त्या स्टोरेज बॉडीज आर नथिंग बट दे आर कॉल्ड ॲज अ पायरिनॉइड्स, ज्या की कुठे लोकेटेड आहेत रे, तर दे आर लोकेटेड इन द क्लोरोप्लास्ट. इथं फक्त एक करेक्शन करा, इथे आपण काय म्हणतोय, पायरिनॉइड जर कन्सिडर केले तर ते कुठे प्रेझेंट असतात, तर क्लोरोप्लास्ट मध्ये पायरिनॉइड्स प्रेझेंट आहेत. पायरिनॉइडचं फंक्शन काय आहे, तर काय करतात ते, ऍज अ स्टोरेज बॉडी म्हणून ते वापरले जातात क्लोरोप्लास्ट मध्ये. मग ते काय स्टोर करून ठेवतात, तर इट ऑल्सो कंटेन्स प्रोटीन बिसाइड द स्टार्च, म्हणजे त्यांच्यामध्ये स्टार्च तर प्रेझेंट असणार पण त्याच्यासोबत प्रोटीन सुद्धा ते काय करतात, कॅरी करतात. मग पायरिनॉइड हे असं आहे ज्याला आपण स्टोरेजिंग कंपार्टमेंट असं पण म्हणू, जे की कुठे लोकेटेड आहे, तर क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट वन बघा. काही अल्गी जर कन्सिडर केल्या तर त्या फूड ऑइल ड्रॉपलेट्सच्या फॉर्म मध्ये सुद्धा स्टोर करून ठेवतात. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, ऑइल ड्रॉपलेट्स म्हणजे काय, तर असे छोटे छोटे ऑइलचे जे कन्स असतात है ना, ड्रॉपलेटच्या फॉर्म मध्ये असतात, तशामध्ये सुद्धा अल्गी काय करतात, फूड स्टोर करून
ठेवतात. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, अल्गीमध्ये ह्या जर सेल वॉल आपण कन्सिडर केलं, म्हणजेच क्लोरोफायसीमध्ये जर सेल वॉल बघितलं तर सेल वॉल हा कसा आहे रे, तर रिजिड आहे. दुसरं म्हणजे त्यांचा आउटर लेअर हा पेक्टोजने बनलेला आहे आणि इनर लेअर हा सेल्युलोजने बनलेला असतो. त्यानंतर नेक्स्ट वन बघा, आता ह्यांच्यामध्ये जर रिप्रोडक्शन आपण कन्सिडर केलं तर मोस्ट ऑफ द क्लोरोफायसीचे जे मेंबर्स आहेत ते असेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतात बाय द फ्लॅजेलेटेड झूस्पोर्स. आता ऑलरेडी आपण स्टडी केले व्हॉट इज मिनिंग ऑफ फ्लॅजेलेटेड झूस्पोर्स म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपण जर क्लॅमॅडोमोनासची बॉडी कन्सिडर केली तर आत्ताच आपण म्हटलं की ह्या क्लॅमॅडोमोनासच्या बॉडीच्या आतमध्ये छोटे छोटे असे काय होतात, मोटाईल झूस्पोर्स फॉर्म होतात. त्यानंतर फेवरेबल कंडिशनच्या वेळेस हे काय असतात, तर ही मॅच्युअर जी बॉडी झाली आहे ती रप्चर होईल. रप्चर झाल्यानंतर खूप सारे झूस्पोर्स असे बाहेर पडतील आणि प्रत्येक झूस्पोर्स हा नवीन क्लॅमॅडोमोनास मध्ये काय होईल, तर तयार होईल. कळते? मग अशा टाइप ऑफ रिप्रोडक्शनला आपण काय म्हणतोय रे, असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन, जे कशा थ्रू होतंय, फ्लॅजेलेटेड झूस्पोर्स थ्रू होते. फ्लॅजेलाचा अर्थ काय, तर हे जे असं स्ट्रक्चर अँटिना सारखं त्यांच्यामध्ये बघायला मिळतं, ह्याला आपण काय म्हणतोय, फ्लॅजेला, ज्या थ्रू ते काय करतात, लोकोमोशन शो करतात. म्हणजेच एका ठिकाणून ते दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. कळतंय? आता हे झूस्पोर कुठे प्रोड्यूस केले जातात, तर झूस्पोरॅन्जियामध्ये. आता व्हॉट इज मिनिंग ऑफ झूस्पोरॅन्जिया, तर झूस्पोरॅन्जिया इज नथिंग बट इट इज अ सॅक लाईक स्ट्रक्चर, है ना, एक पिशवी सारखं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण झूस्पोरॅन्जिया म्हणतोय. आणि त्या सॅक लाईक स्ट्रक्चर मध्ये खूप सारे काय होत आहेत, तर झूस्पोर्स फॉर्म होत आहेत. फेवरेबल कंडिशन मिळाली की हे झूस्पोरॅन्जिया रप्चर होतील आणि त्यातून खूप सारे काय होतील, झूस्पोर्स बाहेर पडतील. कळतंय? आणि हेच झूस्पोर मग पुढे जाऊन आपण काय म्हणतोय, तर इट विल गेट कन्वर्टेड इनटू द क्लॅमॅडोमोनास. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर बघा, जर क्लोरोफायसी सेक्शुअली रिप्रोडक्शन शो करतायत तर त्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन हे सेक्स सेल फॉर्मेशन थ्रू होतं. जसं की दे विल फॉर्म द मेल अँड फिमेल गॅमेट्स. कळतंय? मग त्यांना आपण काय म्हणतोय, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतोय. मग आता हे जे गॅमेट्स आहेत ते 3 प्रकारे रिप्रोडक्शन शो करू शकतात. जसं की ऑलरेडी आपण स्टडी केलं, आयसोगॅमस थ्रू पण ते रिप्रोडक्शन दाखवतील किंवा अनआयसोगॅमस थ्रू दाखवतील किंवा उगॅमस थ्रू दाखवतील. म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे गॅमेट्स फॉर्म होत आहेत. जसं की इफ देर विल बी फॉर्मेशन ऑफ ए सिमिलर गॅमेट्स, जर एकसारखे गॅमेट्स तयार होत असतील तर रिप्रोडक्शन कशा थ्रू होणार, आयसोगॅमस थ्रू होणार. जर डिसिमिलर गॅमेट्स असतील तर रिप्रोडक्शन कशा थ्रू होणार, अनआयसोगॅमस थ्रू होणार. आणि जर एक गॅमेट मोठा आहे आणि एक गॅमेट छोटा आहे, म्हणजेच जो मोठा आहे, लार्ज आहे, तो जर नॉन मोटाईल आहे आणि छोटा आहे तो मोटाईल आहे, तर ते रिप्रोडक्शन कशा थ्रू शो करणार रे, तर उगॅमस थ्रू करणार. बरोबर? मग अल्गीचे किंवा आपण असं म्हणू क्लोरोफायसीचे मेंबर्स म्हणजेच एक्झाम्पल्स कोण कोण येतात, तर जसं की क्लॅमॅडोमोनास, वॉलवॉक्स, उलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, कारा, all these are the members of the chlorophyce.